श्लोक 7. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. अर्थ: सर्व लोकांचा विचार केला तर त्यांचा आहारही 3 प्रकारचा असतो व वेगवेगळ्या लोकांना भिन्न भिन्न प्रकारचा आहार प्रिय असतो. आणि यज्ञ, दान व तप हेही 3 प्रकारचे असतात आणि त्यातील भेद तू श्रवण कर, असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: माणूस सत्व, रज, तम या 3 गुणांचे अधीन आहे. माणसाचे हे भाव त्याच्या भोजनावरून सहज लक्षात येतात. कारण काही लोकांना स्निग्ध व मधुर चवीचे पदार्थ आवडतात. कित्येक लोक तिखट, तेलकट, खारट, चमचमीत असे पदार्थ आवडीने खाताना दिसतात. तर काही लोकांना शिळे, आंबवलेले किंवा असे उघड्यावर पडलेले अन्न जेवायला आवडते. हा ज्याचा त्याचा प्रकृती स्वभाव आहे, जो प्रयत्न करूनही बदलता येतोच असे नाही. आपल्याला वाटेल शिळे, आंबवलेले पदार्थ दारिद्र्यामुळे, उपासमारीने काही लोकांना नाईलाजाने खावे लागत असेल. पण असे जेवण मुद्दाम आवडीने कोण करणार? पण तसे नाही. चांगली सुस्थितीत असलेली लोकसुद्धा अशा रीतीने शिळे पदार्थ आवडीने खातात. उदाहरणार्थ शिळी भाकरी, भात, अगदी काही भाज्या, पक्वान्ने असे पदार्थ मुद्दाम शिळे करून खाल्ले जातात. आणि आपल्याकडे सुद्धा एक अशी पद्धत आहे की संक्रांतीचे वेळी संक्रांतीच्या आदल्या दिवशी केलेली बाजरीची भाकरी संक्रांतीचे दुसऱ्या दिवशी खाल्ली जाते. अशा अन्नाची भिन्न भिन्न अभिरुची माणसाचा स्वभाव व गुण ओळखण्यास उपयोगी पडतो. म्हणूनच सात्विक, राजस, तामस असे भोजनाचे 3 प्रकार सांगितले जातात. कारण खाणाऱ्याच्या आवडीप्रमाणे अन्न तयार केले जाते व खाणारा हा त्या गुणांचा अंकित सुद्धा असतो. आहाराप्रमाणे ज्याचा त्याचा आचार विचार 3 प्रकारचा असतो. ज्या प्रकारचे अन्न तो सेवन करतो त्या प्रकारचा त्याचा विचार असतो व विचाराप्रमाणे त्याची कृतीसुद्धा असते. कारण भोगता असलेला जीव स्वभावतःच 3 गुणांप्रमाणे 3 प्रकारचा व्यवहार करीत असतो. त्यांचा आहारही 3 प्रकारचा असतो. तसेच प्रत्येकाला कोणता ना कोणता आहार हा स्वाभाविकपणेच प्रिय असतो, आवडतो. या नियमाला मनुष्य सहसा अपवाद असत नाही. याचप्रमाणे यज्ञ, दान व तप ही त्या मनुष्याच्या स्वभावाप्रमाणे 3 प्रकारची असतात आणि त्याचे भेद पुढील प्रमाणे भगवंत सांगणार आहेत. इथे आपण थांबूया.